Good morning students. So we will start the lecture Basic Mathematics BMS ज्या विषयाचा कोड आहे 2203 त्यामधला आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चर डिलिव्हर केलं होतं लॉगॅरिथमवरती. तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ सेंड केलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकतात. ओके, तर आता लॉगॅरिथम हा टॉपिक बघत होतो आपण. त्या दिवशी प्रॉपर्टीज बघत होतो लॉगॅरिथमच्या, तर त्यातल्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज जस्ट मी आता रिकॉल करतो, त्या तुम्ही फक्त लक्ष द्या. त्यातलं पहिली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम और रूल्स ऑफ लॉगॅरिथम. प्रॉपर्टीज और रूल्स, त्यातल्या बेसिक महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहे. फर्स्ट प्रॉपर्टी लॉग एम विथ बेस ए प्लस लॉग एन विथ बेस ए इज इक्वल्स टू लॉग m into n with base a. Addition rule, log m plus log n equals to log m into n. दोन लॉगच्या टर्ममध्ये जर प्लस साइन आलं तर दोन लॉगचं मल्टिप्लिकेशन. नाउ सेकंड रूल I will write here log m with base a minus log n with base a is equals to log m divided by n with base a. ही जी महत्त्वाची सेकंड प्रॉपर्टी. दोन लॉगच्या टर्ममध्ये जर मायनस साइन आलं तर दोन लॉगचं काय होतं, डिव्हिजन होतं, लॉग m बाय n. आणि तिसरी महत्त्वाची प्रॉपर्टी लॉग m टू द पॉवर n with base a is equals to n into log m with base a. म्हणजे हा जो n आहे दिस विल बी शिफ्ट टू बेस आणि बाकी टर्म ॲज इट इज. ओके, दीज आर द थ्री प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी log m प्लस log n इक्वल्स टू log m इंटू n. सेकंड प्रॉपर्टी log m मायनस log n इक्वल्स टू log m बाय n. आणि थर्ड प्रॉपर्टी log m टू द पॉवर n इक्वल्स टू n इंटू log m. पहिल्या प्रॉपर्टीला ॲडिशन रूल ऑफ लॉगॅरिथम, सेकंड सबट्रॅक्शन रूल ऑफ लॉगॅरिथम आणि पॉवर रूल ऑफ लॉगॅरिथम. ओके, सो दीज आर दी थ्री प्रॉपर्टीज ऑफ मेन प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. या तीन प्रॉपर्टीचा यूज करून आज आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. ओके, सो लेट अस ट्राय टू सॉल्व द एक्झाम्पल्स. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी काही एक्झाम्पल्स बघितले, आता याच्यामध्ये अजून एक्झाम्पल्स बघूया. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, सो आय विल राईट हिअर फर्स्ट एक्झाम्पल, जे की या प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. क्वेश्चन आहे सॉल्व लॉग 4x plus 11 with base 5 is equals to 2. log 4x plus 11 with base 5 equals to 2. याला सॉल्व करायचे. ओके, आता आपल्याला ऑलरेडी अजून दोन डेफिनेशनमध्ये आपण दोन रूल डेफिनेशन बघितली होती. a raised to x is equals to y. this is called as index form. आणि log y with base a is equals to x, this is called as logarithm form. दोन फॉर्म बघितले होते, लॉगॅरिथम फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म. पॉवरमध्ये a raised to x आहे इक्वल्स टू y, इंडेक्स फॉर्म म्हणायचं आहे, आणि log y with base a इक्वल्स टू x लॉगॅरिथम फॉर्म म्हणायचं आहे. म्हणजे पॉवरमधल्या टर्मला बेसमध्ये लिहिता येतं लॉगच्या फॉर्ममध्ये, म्हणजे इंडेक्स फॉर्मला लॉगॅरिथममध्ये लिहिता येतं आणि लॉगॅरिथम फॉर्मला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिता येतं. ओके, नाव लुक ॲट आवर एक्झाम्पल. आता बघा, लॉग एक्स लॉग वाय विथ बेस ए इक्वल्स टू एक्स, म्हणजे या टर्मला कम्पेअर करता येतं.
log y with base a इक्वल्स टू x. कम्पेअर जर केलं तर आपल्याला काय काय टर्म्स मिळतात. y इज इक्वल्स टू 4x प्लस 11, a इज इक्वल्स टू 5 आणि x इज इक्वल्स टू 2 या टर्म्स मिळतील. कम्पेअर केलं हे बघा y म्हणजे 4x प्लस 11, a म्हणजे 5, x म्हणजे 2. ओके, सो या टर्म, सो देअरफोर म्हणजे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. a रेस टू x इज इक्वल्स टू y किंवा y इज इक्वल्स टू a रेस टू x. याला असं पण लिहिता येतं y इज इक्वल्स टू a रेस टू x. ओके, म्हणजेच y म्हणजे काय 4x प्लस 11 इक्वल्स टू a मीन्स वॉट 5 रेस टू x म्हणजे काय 2 म्हणजे 4x प्लस 11 इक्वल्स टू 5 स्क्वेअर. म्हणजे ह्याची व्हॅल्यू येते 4x प्लस 11 इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर म्हणजे 25. सो 4x इज इक्वल्स टू 25. हा जो प्लस 11 आहे तो राईट साईडला घेऊन गेला मी, मायनस 11 झाला. सो 4x इज इक्वल्स टू 25 मायनस 11 म्हणजे किती येते व्हॅल्यू, किती येते 14. सो x इज इक्वल्स टू 14 डिवायडेड बाय 4 आणि 14 डिवायडेड बाय 4 याला 2 ने डिवाइड होतो म्हणजे हा 7 डिवायडेड बाय 2. सो देअरफोर x इज इक्वल्स टू 7/2. हे तुमचं आन्सर. x इज इक्वल्स टू 7/2. ठीक आहे, कळतं. ओके, अजून या स्टेपवरती एक एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल, सॉल्व log 6x minus 5 with base e is equals to 3. ठीक आहे, तर दिलेला फॉर्म हा लॉगॅरिथम फॉर्म आहे. याला लॉगॅरिथम फॉर्म सोबत कम्पेअर करा म्हणजे log y with base a is equals to x हा आपला लॉगॅरिथम फॉर्म आहे. या लॉगॅरिथम फॉर्मला इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहिता येतं, y इज इक्वल्स टू a रेस टू x हा तुमचा इंडेक्स फॉर्म, y इज इक्वल्स टू a रेस टू x इंडेक्स फॉर्म आणि log y विथ बेस a इक्वल्स टू x हा लॉगॅरिथम फॉर्म. तर बघा म्हणजे आता y इक्वल्स टू a रेस टू x, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू 6x मायनस 5, y इज इक्वल्स टू 6x मायनस 5. ओके, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल्स टू e, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, पुटअप करा या इक्वेशनमध्ये y इज इक्वल्स टू a रेस टू x मध्ये. देअरफोर 6x मायनस 5 इज इक्वल्स टू a रेस टू x म्हणजे e टू द पॉवर 3. सो दिस इम्प्लाइज 6x इज इक्वल्स टू e रेस टू पॉवर 3 प्लस 5. हा मायनस 5 मी काय केला राईट साईडला प्लसमध्ये शिफ्ट केला. सो दिस इम्प्लाइज 6x is equals to e raised to 3 plus 5. So x is equals to e raised to 3 plus 5 divided by 6. And this is value of x.